नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा इथं बोटनेक ब्लाऊज घेत आहे। तर बघा त्याच्यावाला मी शोल्डर घेतलेला आहे, 7.5 घेतलेला आहे। तर बघा हे 34 साईज आहे, 7 शोल्डर घ्यायचा आहे आणि 7 मोंडा घ्यायचा आहे आणि उंची घेतलेली आहे 14 ब्लाऊजची। तर बघा आतमध्ये असं थोडंसं घ्यायचं आहे, किंचित अर्धा इंचाला कमी। तर बघा इथं म्हणजे झोळ वगैरे पडत नाही। तर बघा या पद्धतीने 8.5 वरती फिटिंग आहे, 8.5 वर मार्किंग करायची, त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचं आहे। तर बघा बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने आणि इथं आपल्याला 1.5 इंचाची लाईन मारून घ्यायची आहे। पाठीमागचा भाग आपण डिझाईन बनवणार आहोत, तर हा पाठीमागचा भाग आहे। तर बघा मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथं घेतलेला आहे 3 इंच पाठीमागचा गळा घेण्यासाठी आणि 3.5 इंचाची मार्किंग घेतलेली आहे या पद्धतीने आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा गोल आकार देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच इथं सोडायचं आहे। 1 इंचाच्या नंतर आता आपण जी गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3.5 घ्यायचं आहे आणि आपल्याला असं 6.5 घ्यायचं आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर बघा आकार देऊन घेतलेला आहे आणि आपल्याला अर्धा इंचाचे असं डाऊन करायचं आहे। तर हे बोट नेकसाठी कॉलरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करावं लागतं। तर बघा या पद्धतीने मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे, असा चांदणी टाईप, तुम्ही कोणता पण आकार देऊ शकता। तर बघा इथून आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे आणि उभा आपल्याला 3-3.5 इंचाची टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीने पाठीमागचा। तर बघा मी इथं कॅनव्हास घेतलेला आहे, कॅनव्हासवरती आपल्याला अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्या तसाच गळा, आणि त्याच्यानंतर 1 इंचाची गळ्याला मार्जिंग सोडायची आहे। तर बघा कट करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर पाठीमागचा गळा आहे तो कट करून घ्यायचा। तर बघा मी खडूनी मार्किंग करून घेतलेली होती, त्याला मी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने, दोन्ही साईडनी उमटून घेतलेलं आहे चांगलं आणि त्याला अस्तर घेतलेला आहे। तर चला आता आपण पहिले पाठीमागचा गळा बनवून घेऊया। तर बघा साडीचा ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पिनाने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे कापड इकडं तिकडं सरकणार नाही। तर बघा गळ्याला असा गोल आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, कमराला पण टिप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे साडीचं ब्लाऊज पीस। तर बघा या पद्धतीने आपल्याला असा थोडी अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने। बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा जी टिप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे आपल्याला, नाही तर गळा कट होऊ शकतो। तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला व्यवस्थित सोपं जातं आणि फिनिशिंग पण सुंदर येते। तर बघा कट मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच असं कमराला इथून तिथून टिप मारून घ्यायची आहे, तुम्ही याला कंबरपट्टी पण लावू शकता। तर बघा अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर पिना काढून घ्यायची आहे आणि आता इथून आपल्याला सरळ बाजू करून घ्यायची आहे या पद्धतीने सोयीची। तर बघा हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याच्यावरती आपल्याला गळ्यावरती टिप मारून घ्यायची आहे कडाला। तर बघा व्यवस्थित आता आपण अशी टिप मारून घेऊया। तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे कट करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा इथून तिथून आपल्याला अशी कमरेला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला उलटा कापड ठेवून असं आपल्याला सगळ्या बाजूकडून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा कमरेला आपल्याला परत एक टिप मारून घ्यायची, म्हणजे एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंग तयार होईल। तर बघा उरलेलं आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड हे कट करून टाकायचं आहे अस्तर लेवल। तर बघा या पद्धतीने आता आपण हे सगळीकडचं कट करून घेऊया। तर बघा कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने। तर बघा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे। तर आता आपण जो कॅनव्हासचा गळा काढून घेतलेला आहे तो गळा कट करून घेऊया। जे आपण 1 इंच वाढलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, तुम्ही चौकोनी पण कापू शकता। तर बघा मी असं कट करून घेतलेलं आहे, इथं घेतलेलं आहे अस्तर। तर अस्तरवरती आपल्याला हे आता पॅक करून घ्यायचं आहे आणि याला पिना लावून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा थोडं आपण कट करूया टोकं। तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर जी आपण पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपण सगळीकडे टिप मारून घेऊया। तर बघा याच्यावरती मी उर्मिला कवडे डिझाईनवरती मी खूप सुंदर अशी पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, नेट ब्लाऊज डिझाईन टाकलेली आहे, ट्रान्सफर बाहीची डिझाईन पण टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा,
खूप सुंदर सुंदर डिझाईन टाकलेले आहे आणि याच्यावरती मी दरवाजेचं तोरण पण टाकलेलं आहे. बरेच वेगवेगळे पर्सची डिझाईन पण टाकलेली आहे. पर्स कशी शिवायची हे पण टाकलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि बाही डिझाईन पण एकदम सुंदर सुंदर टाकलेले आहे. त्या पण नक्की बघा तुम्ही. तर बघा या अशा पद्धतीने आता आपण जी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आता आपण टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपण जे अस्तर घेतलेलं आहे ते आपल्याला आहे तसं थोडं अर्धा इंच ठेवून कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती छोटे छोटे टक्स म्हणजे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जे पलटून घ्यायचं आहे कापड ते सोपं जातं, म्हणजे पलटी मारायला घडी वगैरे पडत नाही, जोड वगैरे पडत नाही. तर बघा या पद्धतीने असं पलटी मारायचं आहे आतमध्ये आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि मी याची वाली काल व्हिडिओ अपलोड केलेली आहे. पूर्ण 34 साईजचं बोटनेक ब्लाऊजची कटिंग टाकलेली आहे. पूर्ण सगळी कटिंग टाकलेली आहे. बाही कशी काढायची आणि बोटनेक ब्लाऊज पूर्ण कसं कट करायचं एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतं. तुम्ही नक्की बघा आणि नक्की कट करून बघा. व्यवस्थित एकदम खूप सुंदर असं ब्लाऊज पण बसतं. आणि याची वाली बाही डिझाईन टाकणार आहे तर ती पण तुम्ही नक्की बघा, कारण हे एक व्हिडिओ टाकायला खूप मोठं होतं त्याच्यामुळे मी हे 3 याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघा ते टिप मारून घेतल्याच्या नंतर त्याचा मध्य घेऊन त्याच्यावरती खडूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि पाठीमागचा पॅटर्न आहे त्याला पण मी अशी मधून मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा आता जी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि वरती जे 1 इंच आपण ठेवलेलं आहे त्या 1 इंचापासून आपल्याला खाली ठेवून घ्यायचं आहे आणि ही जी खडूची मार्किंग आहे एकावर एक ठेवून आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर जी मध्ये आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आता आपण ही टिप मारून घेऊया. म्हणजे टिप मारल्यावरती मधून कापड इकडं तिकडं वगैरे सरकणार नाही, त्याच्यामुळे मी आधी मधून मारून घेतलेली आहे. तुम्ही साईडने पण मारून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशा आपल्याला कोपऱ्यावरती सुई थांबून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपण पहिली जी टिप मारलेली आहे त्याच्यावरतीच आपल्याला टिप अशी मारीत चालायची आहे आणि सुई आपल्याला तिथं टोकावर आल्याच्या नंतर आपल्याला सुई खाली टेकून घ्यायची आहे, म्हणजे कापड इकडं तिकडं सरकणार नाही आणि टोक पण व्यवस्थित येतील ब्लाऊजला म्हणजे गळ्याला. तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी सुई ठेवून घ्यायची आहे. तर बघा आता याच्यावरती सगळ्या याच्यावरती टिप मारून झालेली आहे गळ्याला. तर बघा टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे, पिना काढून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि आता आपल्याला इथून कट मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला अर्धा इंचाला थोडं कमी आपल्याला असं कॅनव्हास वगैरे अस्तर ब्लाऊज पीस आपल्याला हे तिन्ही कट करून घ्यायचे आहे. तर बघा माझ्याकडून अस्तरचं कापड ठेवून राहिलेलं आहे ते पण आपण आता व्यवस्थित कट करून घेऊया या पद्धतीने. तर बघा असं व्यवस्थित कट करायचं आहे आपल्याला. जिथं टिप मारलेली आहे ती अजिबात कट झाली नाही पाहिजे. कट झाले तर आपले ब्लाऊज पूर्ण बिघडून जाईल. व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्या याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे याचेवाले कोपरे व्यवस्थित आपले तयार होतील. तर बघा ह्या असे या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा कट मारून घेतलेले आहे सगळ्यावरती. तर बघा आता आपल्याला याच्यावाले व्यवस्थित असे कोपरे काढून घ्यायचे आहे आणि आतमध्ये आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा या दमादमाने आपल्याला हे असे कोपरे काढून घ्यायचे आहे. तिथं निघालेले तिथं आपण सुईच्या किंवा पेनाच्या टोकाने काढून घेऊ शकता. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती अशी कडाला आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी हाताने फिनिशिंग वगैरे देऊन. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कडाकडाला. तर बघा असं हाताने किंवा पेनाने आपल्याला असे टोकं काढून घ्यायचे आहे या पद्धतीने.
तर हे बघा असे आपल्याला पेनाने थोडंफार निघाले नाही तर आपल्याला पेनाने असे कोपरे काढून घ्यायचे आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित असे आपण टीप मारून घेतलेली आहे। तर बघा धागे वगैरे कट करून टाकायचे आहे आपल्याला। तर बघा पाठीमागचे आता आपल्याला टक्स घ्यायचे आहे। तर बघा पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे। तर बघा पाठीमागचे टक्स मारून झाल्याच्या नंतर तर बघा मी इथं एक चौकोनी कापड घेतलेलं आहे या पद्धतीने। आता आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचावरती अशी टीप मारून घ्यायची आहे। थोडीशी जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे आणि पेनाने याच्यावाले टोक वगैरे काढून घ्यायचे आहे। तर बघा पेनाने टोक काढून घेतल्याच्या नंतर जी ओपन जागा आहे त्याच्यावरती आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे। तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे। मध्यामध्ये आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि सुई धागा घ्यायचा आहे। सुई धाग्याने आपल्याला अशी आपण शिवतो तसं आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे असं मधून खालीवर सुई घालून आपल्याला, म्हणजे याचा वाला आपला असं फूल तयार होईल या पद्धतीने। आता याला आपल्याला असं 1-2 वेळा पक्का करून घ्यायचं आहे। तर बघा पक्का करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं खाली गळ्याला इथं कमरेला आपल्याला हे फूल पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा हे 1-2दा आपल्याला असं पक्का करून घ्यायचं आहे, म्हणजे निघणार नाही आहे। तर बघा पक्का करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती आपण एक शोचं बटन लावून घेऊया। तर बघा इथं मी शोचं बटन घेतलेलं आहे आणि वरती पण आपण एक शोचं बटन लावून घेऊया। तुम्हाला लावायचं असलं तर लावू शकता, नाही लावलं तरी पण चालेल। तर बघा या पद्धतीने आपलं डिझाईन तयार झालेली आहे बोटनेकची। तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।